भारत माता की जय आणि पोलिसांचा लाठीचार्ज या दोन आवाजांनी काल जंतर मंतर दणाणून निघाला. ज्यांनी कॉक्रोच जनता पार्टीला फक्त सोशल मीडिया मुवमेंट म्हटलं व ही मुवमेंट कधीच रस्त्यावर दिसणार नाही असे दावे केले, त्या सर्वांनी काल इतिहासातील सर्वात मोठ्या आंदोलनांपैकी एक आंदोलन पाहिलं. परंतु एवढं तीव्र आंदोलन होऊनही अद्याप या संपूर्ण विषयावर तोडगा निघालेला नाही. ना सरकार झुकायला तयार आहे, ना विद्यार्थी झुकायला तयार आहेत. काल आंदोलनात काय घडलं, अभिजित दिपके याची भूमिका सध्या काय आहे, तसेच आंदोलनाची पुढची दिशा काय असेल, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने सोमवारी उग्र स्वरूप धारण केले. कॉक्रोच जनता पार्टीने संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली होती. त्यासाठी संसदेच्या दिशेने निघालेल्या आणि जंतर मंतरवरील आंदोलकांवर दिल्ली पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांनी बेछूट लाठीमार केला. हा लाठीमार करताना पोलिसांनी कोणतीही तमा बाळगली नाही. आंदोलकांची डोकी, छाती, पाठ मिळेल तिकडे पोलिसांनी बिनधास्तपणे लाठ्या मारताना दिसत होते. या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले असून त्यापैकी एका तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी या संदर्भात एक ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की पोलिसांच्या लाठीमारात एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केंद्र सरकार तरुणांशी इतक्या अमानुषपणे का वागत आहे असा सवाल देखील अभिजित दिपके यांनी उपस्थित केला. काल दुपारी पोलिसांनी आंदोलकांना जंतर मंतरवरून हटवले होते, मात्र आज सकाळपासून आंदोलक पुन्हा जंतर मंतरवर जमू लागले आहेत. त्यांनी स्टेज पुन्हा उभारला असून पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांची एक महत्त्वपूर्ण बैठक देखील पार पडली. या बैठकीत आंदोलक आणि पोलिसांमधील झटापट आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात असल्याने उपोषण सुरू ठेवणार असल्याचं सोनम वांगचुक यांनी म्हटलं आहे. रुग्णालयातून एका टिश्यू पेपरमध्ये संदेश लिहून सोनम वांगचुक यांच्या एक्सवर पोस्ट करण्यात आली. शांततापूर्ण मार्गाने विरोध करणाऱ्या युवकांसोबत ज्या प्रकारे क्रूर पद्धतीने वागण्यात आलं ते पाहता मी उपोषण सुरू ठेवणार आहे. जोपर्यंत युवकांच्या नेत्यांना संसद भवनात खासदारांना भेटण्यासाठी परवानगी मिळत नाही तोपर्यंत उपोषण बंद करणार नाही. मला त्यांना रुग्णालयात भेटण्याची परवानगी आहे, मात्र सरकारने प्रथम शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांचा राजीनामा घ्यावा व युवकांना उकसवण्यात आल्यानंतर देखील त्यांनी शांतता बाळगली, त्यामुळे मी खूप प्रभावित झालो आहे. म्हणून सरकार आणि पोलिसांना विनंती करतो की त्यांनी आज किंवा उद्या संसदेसमोरील त्यांच्या तक्रारी मांडण्याची परवानगी द्यावी आणि हा मुद्दा सोडवावा. युवा आंदोलक आज प्रमाणेच धैर्य आणि सहनशीलता उद्या देखील दाखवतील असं सोनम वांगचुक म्हणाले आहेत. दरम्यान सोनम वांगचुक यांना सोडण्यात यावं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि नीट यूजी परीक्षेमुळे आत्महत्या करणाऱ्या मुलांच्या पालकांना 1 कोटी रुपयांची मदत देण्यात यावी अशा 3 मागण्या सीजेपीने केल्या आहेत. काल दिल्ली बरोबरच चैत्यभूमी येथे देखील विविध विद्यार्थी संघटनांनी आणि पक्षाकडून सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. त्या आंदोलनातील काही आंदोलनकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं, परंतु माहीम पोलीस स्टेशनमध्ये ठाकरेंचे शिवसेनेचे स्थानिक आमदार महेश सावंत त्यांच्यासोबत नगरसेवक निशिकांत शिंदे त्यांनी या मुलांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांची मदत करण्यासाठी पोहोचले. ज्या मुलांना माहीम पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांना सोडवण्याची विनंती करण्यात आली. तरीही हे संपूर्ण प्रकरण आता अधिकच चिघळताना दिसत आहे व अधिक लांबणार असण्याची चिन्हे देखील दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणावर तसेच काल झालेल्या घटनांवर आपली भावना काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.